गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघितलं असेल आपण ढोकळा केला, मेंदू वडा केला, त्याचबरोबर खूप साऱ्या मी तुम्हाला रेसिपीज दाखवलेल्या आहेत. तर आज मी तुम्हाला खोकल्यासाठी अगदी घरगुती असा मी तुम्हाला काढा करून दाखवणार आहे. हा जो काढा आहे खूप आयुर्वेदिक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता थंडीचा महिना आहे. थंडीच्या महिन्यामध्ये सर्दी आणि खोकला हे होतात. शक्यतो लहान मुलांना जास्तच होतात. आणि थंडीचा महिना बोलला की आपण बाहेर जाऊन छान मस्त असं गरम गरम सूप किंवा गरम गरम भाजी किंवा मस्त तरी असलेली भाजी वगैरे आपण खातो. पण मग ठराविक काळानंतर आपला खोकला होतो. मग या खोकल्यावरती काहीतरी घरगुती उपाय किंवा घरगुती काहीतरी काढा हवाच नाही का? आणि जेव्हा हे खोकला होतो तेव्हा आपण मेडिसिन घेतो, प्लस त्याही व्यतिरिक्त आपण अगदी घरगुती काढीसुद्धा घेतो, जेणेकरून जो खोकला आहे तो लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून. तर बघा, मी इथे कोरफड आणि इथे मी हे तुळशीचे पानं घेतलेली आहेत. तर बाल्कनीमध्ये झाडं आहेत. तर माझ्याकडे हे जे ॲलोवेरा आहे, तर याचं हे रोप आहे आणि त्याच्यावरचंच मी हे कोरफड काढून घेतलेलं आहे. प्लस इथे मी ही तुळशीची पानंसुद्धा घेतलेली आहेत. आता माझ्याकडे तुळशीचे चांगले 3-4 रोपं आहेत. मी त्याच्यावरती ही पानं काढून घेतलेली आहेत. म्हणजे तुळस आणि कोरफड हे इझिली आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं, हा जो कोरफडचा काढा आहे तो मी ज्ञानेश लहान असल्यापासून मी त्याला हा काढा देत आलेली आहे. जेव्हा मलाही खोकला होतो ना, तेव्हा मी आणि त्याच्या आम्ही दोघंही हा काढा अगदी घरगुतीप्रमाणे म्हणजे घरातल्या घरात अगदी सोप्या पद्धतीने हा काढा करतो. चला पटापट सुरुवात करूया काढा करायला. काय बोलत आहे जुनी लोक अशी काढा बनवतात. आणि हा जो काढा आहे, तर हा काढा मी माझ्या आईकडून शिकलेली आहे. आणि जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या लहानपणी आईसुद्धा आम्हाला हाच काढा करून द्यायची. आणि मग ते आमच्या लक्षात आहे की बाबा हां, आमच्या लहानपणी आई असा काढा करून द्यायचो. लहानाचं मोठं झालं तरीसुद्धा आई आम्हाला काढाच देत होती. खोकला झाल्यानंतर मग आम्हीसुद्धा आमच्या मुलांना काय देतो? काढा. आज आपण खोकल्यासाठी काढा तयार करून घेणार आहोत. तर थंडीचा महिना आहे. थंडीच्या महिन्यामध्ये सर्दी खोकला हे होतच होतं. तर आज आपण खोकल्यासाठी हा काढा तयार करतो आहे. तर इथे ही माझी बेडरूमची खिडकी आहे. बेडरूमच्या खिडकीमध्ये मी खूप सारी झाडं लावलेली आहे. त्या झाडांमध्ये 3 ते 4 तुळशीची रोपं आहेत, प्लस कोरफडचं सुद्धा रोप आहे. आणि हे तुम्ही कोरफड बघू शकतात. हे कोरफडची ही या ज्या स्टिक आहेत त्या बऱ्यापैकी गराने अशा भरलेल्या आहेत. कोरफडचा जो गर आहे तो बऱ्यापैकी असा म्हणजे पूर्ण त्या गराने त्या स्टिक अशा भरलेल्या आहेत. तर चला तुळशीची पानं आणि कोरफड आपण कट करून घेऊया.
इथे हा जो कोरफड आणि जी तुळशीची पानं आहेत, तर आपण इथे कोरफड आणि तुळशीची पानं 3 ते 4 वेळा स्वच्छ असे पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो कोरफड आहे, कोरफडचे जे साईडचे जे काटे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि कोरफड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर त्याला कट करून इथे मी कोरफड असा स्क्वेअर साईजमध्ये बारीक कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला कोरफड, तुळशीची पानं ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायची आहेत. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड केल्यानंतर इथे आपण 2 चमचे भरून इथे आपण हळद ॲड करणार आहोत. हळद ॲड केल्यानंतर इथे आपल्याला अगदी 1 ते 2 चमचेच पाणी ॲड करायचं आहे, जास्त पाणी नाही ॲड करायचं आहे. तर मी इथे अगदी 1 ते 2 चमचे पाणी ॲड केलेलं आहे. झाकण लावून आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात, कोरफड, तुळशीची पानं आणि हळद याची छान मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता काय करायचं, आपल्याला कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये हा जो काढा आहे, हा काढा या कढईमध्ये ॲड करायचा आहे आणि छान मस्त असा गरम करून घ्यायचा आहे. आणि इथे मी गॅस बारीक केलेला आहे.
मंद गॅसवरतीच आपल्याला छान मस्त हा काढा गरम करून घ्यायचा आहे. जेव्हा या काढ्याला वाफा येतील तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला सतत चमच्याच्या साहाय्याने हा काढा सतत आपल्याला हलवत राहायचा आहे. कारण हा जो काढा आहे हा कढईला लागता कामा नये आणि गॅस बारीक ठेवायचा आहे, म्हणजे मंद गॅसवरतीच हा काढा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता आता हळूहळू या काढ्याला वाफा यायला सुरुवात झालेली आहे आणि इथे आपला हा जो काढा आहे तो हलका हलका असा गरम व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकतात आपला काढा गरम झालेला आहे आणि या काढ्याला तुम्ही इथे बघू शकतात की वाफा यायला सुरुवात झालेली आहे. मी अजून 5 मिनिटं हा काढा गरम करून घेतलेला आहे मंद गॅसवरतीच. तर हा जो काढा आहे हा काढा आपल्याला मंद गॅसवरती 15 मिनटं छान मस्त गरम करून घ्यायचा आहे. तुम्ही बघत असाल की या काढ्याला वाफा आलेल्या आहेत. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि खोकल्यासाठी हा जो काढा आहे हा काढा तयार झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, हा जो काढा आहे असा काढा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. जेव्हाही तुम्हाला काढा घ्यायचा असेल तेव्हा तुम्हाला हा काढा कोमट करायचा आहे. कोमट म्हणजे जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही, असा कोमट आपला काढा करायचा आहे. हा जो काढा आहे तो आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ असा 3 टाईम घ्यायचा आहे दिवसातून. आणि हा जो काढा आहे तो आपल्याला 6 दिवस घ्यायचा आहे. आणि एवढं सांगेल की 100% फरक पडतो का, तर एवढं सांगेल की 100%पेक्षा 80% फरक नक्कीच पडतो. नक्की बघा. जर तुम्ही मेडिसिन घेत असाल त्याही व्यतिरिक्त तुम्ही हा काढा घेऊ शकता. जेव्हाही आपल्याला खोकला होतो तेव्हा आपण मेडिसिन घेतोच, प्लस खोकल्यासाठी खूप वेगवेगळे प्रकारचे काढेसुद्धा पितो. तर तुम्ही हा काढा नक्की ट्राय करून पहा, खूप फरक पडतो या काढ्यामध्ये. तर तुम्ही पाहिलं असेल की आपला कोरफडचा काढा तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. जेव्हा खोकला झाला असेल आणि जेव्हा आपण घरामध्ये इतर घरगुती काढे करतो ते तिखट असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कडू आणि तिखट असतात. तर लहान मुलं शक्यतो ते काढे घ्यायचा खूप कंटाळा करतात किंवा त्यांना वॉमिटिंग होते. तर तुम्ही अशा पद्धतीने जर काढा केला, तुळस, कोरफड आणि हळद, हा काढा आहे अजिबात कडू लागत नाही, तिखट अजिबात लागत नाही. याच्यामध्ये हळद आहे त्यामुळे तो हलका असा तुरट लागतो. आणि मी तुम्हाला स्वतः आता हा काढा घेऊन दाखवणार आहे. हा जो काढा आहे कोमट झालेला आहे. आपल्याला काढा घेताना कोमटच घ्यायचा आहे, थंड काढा अजिबात घ्यायचा नाही आहे. त्याच्यामध्ये हा जो काढा आहे तिखट अजिबात नाही आहे, कडू अजिबात नाही आहे, हळद टाकल्यामुळे तो तुरट आहे. आणि हा जो काढा आहे हा खूप असरदायक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा काढा घेतल्यानंतर 100% खोकला बंद होतो की नाही, तर एवढं सांगेल की 100%पेक्षा 80% तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. आणि जर तुम्हाला खोकला झाला असेल आणि अशा वेळी तुम्ही जर मेडिसिन घेत असाल तरीसुद्धा तुम्ही त्याही व्यतिरिक्त तुम्ही हा काढा घेऊ शकता. हा जो काढा आहे आपल्याला 6 दिवस घ्यायचा आहे. 6 दिवस हा जो काढा आहे सकाळ दुपार आणि संध्याकाळ किंवा रात्री झोपताना असा 3 टाईमला हा काढा घ्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
हा जो काढा आहे तुम्ही असा हा काढा करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हाही तुम्हाला काढा घ्यायचा असेल ना, तेव्हा फक्त तुम्हाला हलका हा काढा कोमट करायचा आहे. कोमट म्हणजे जास्त थंडही नाही आणि जास्त गरमही नाही, असं तुम्हाला कोमट करायचं आहे. आणि तसं तुम्हाला तो काढा कोमटच घ्यायचा आहे. तुम्हाला हा काढा फक्त 2 चमचे घ्यायचा आहे. म्हणजे सकाळी 2 चमचे, दुपारी 2 चमचे आणि संध्याकाळी 2 चमचे. आणि मी तुम्हाला सांगते की मला स्वतःला फरक जाणवलेला आहे, ज्ञानेशला तर फरक जाणवलेलाच आहे. आणि कोरफड, तुळस आणि हळद हे आपल्या शरीरासाठी खूपच आरोग्यदायक आहे. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. है ना छान आहे. ओके, जा.